भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञान हे मानवाचं ध्येय आहे. पौरात्य तत्वज्ञानाने आपल्यापुढे एक आदर्श प्रस्तुत केलेला आहे. जगाने आजपर्यंत जे काही ज्ञान मिळवले आहे ते माणसाच्या मनातून उगम पावले आहे. विश्वाचं हे अनंत ग्रंथालय तुमच्याच मनात आहे आणि म्हणूनच ज्ञान हे ऐहिक आणि पारमार्थिक कोणतंही असलं तरी ते माणसाच्या मनात आहे. अनेकांना त्याचा शोध लागलेला नसतो, कारण त्यावर आवरण पडलेलं असतं. हे आवरण बाजूला होताच आपण म्हणतो की आम्ही शिकत आहोत. जसजसं हे आवरण बाजूला होऊ लागतं तसतसा ज्ञानाचा स्रोत दिसू लागतो. असं आपल्याला विवेकानंद सांगतात की अविनाशी ब्रह्माची थेट अनुभूती म्हणजेच अत्युच्च ज्ञान. जो माणूस ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, अंत्यज या सर्वांच्या ठिकाणी एकच ईश्वर आहे हे तत्व समानपणे वसत असताना पाहतो तोच खरा पंडित. जे ज्ञानी पुरुष विद्या आणि विनय यांनी युक्त असलेले असतात त्यांनाच खरं म्हणजे ज्ञानी पंडित समजावं. सर्वत्र ईश्वराला समभावाने पाहणारा दुसऱ्याला कधीही हानी पोचवत नाही आणि म्हणूनच त्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका होते आणि तो मनुष्य जीवनाचे अत्युत्तम ध्येय प्राप्त करतो. विविधतेमध्ये एकत्वाचा अनुभव घेणे हेच खरं म्हणजे मनुष्या जन्माचे ध्येय आहे. पारमार्थिक ज्ञान हे एकत्वाकडे घेऊन जाते तर अज्ञान अनेकत्वाकडे घेऊन जाते. म्हणूनच जो मनुष्य ऐहिक तसेच पारमार्थिक ज्ञानासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तोच खरा ज्ञानी असं म्हटलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.